लोकशुभवर्तमान 15वा अध्याय वचन 20. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. देवाच्या नावाला धन्यवाद. हे वचन देवा आशीर्वादित करू. हे वचन देवाच्या हाती सोपूया. करून कृपा देवा, आम्हाला तू वचन दिलेलं आहेस, आम्ही मनन करू तेव्हा एक देव बापा, एक गौरवी जीवन जगावं असं सत्य आमच्या अंतकरणात रुजू दे. एक प्रॅक्टिकल लाईफ जगायला सहाय्य कर. आमचे शब्द तुझ्या असू दे. प्रभूच्या नावाने म्हटले म्हणून जाईल बापा, आमेन. हा जो या विषयाबाबत जो आहे ती सध्याची जगाची परिस्थिती जी आहे आणि ही परिस्थिती पाहता आपण जगाशी मोहाशी काय चाललेलं आहे, दिवसेदिवस एकरूप होत चाललेलं आहे. आणि नाही म्हटलं तर काय झालेलं आहे की आपण जे आवेशीपणा आहे तो या आधुनिक जगामध्ये थोडा कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून देवाचं खरं पुरं गौरवी जीवन जगायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठी काय करायचं आहे की आपण आवेशानं देवाच्या कडं आलं पाहिजे. मग ते कसं आलं पाहिजे तर आपल्याला माहित आहे की हा शास्त्र भाग जो वाचलेला आहे आणि पूर्ण आपण वेळेवर तो वाचला नाही, परंतु या 15व्या अध्यायामध्ये तो बाप म्हणजे देव जो पिता असा तो आहे. आणि त्याची 2 मुले म्हणजे धाकटा मुलगा म्हणजे पश्चाताप करणारा पापी आहे आणि थोरला मुलगा म्हणजे शास्त्री परुषी असं त्याला संबोधलेलं आहे. देव हे लोकनिर्मित असे 2 मुलं आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं की या वचनामध्ये या संपूर्ण अध्यायाचं मेन कीवर्ड किंवा केंद्र स्थान आहे ते म्हणजे क्षमाशील प्रीती. देवाची क्षमाशील प्रीती हे त्यातलं मेन मुख्य सत्य आहे. आणि म्हणून देवाची त्यागमय प्रीती काय करतं याविषयी शिक्षण यामध्ये दिलेलं आहे. आणि या मुलाचा हा जो मुलगा आहे, धाकटा मुलगा, हा पश्चाताप करून कोणत्याही प्रकारे ढोंगीपणाने देवाकडे आलेला नाही, तर खराखुरा पश्चाताप झालेलं हे एक उत्तम उदाहरण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि म्हणून आताच आपण म्हटल्याप्रमाणे तो बाप म्हणजे काय, देव जो पिता हा काय झालंय, धावत आलेला आहे त्याच्याकडे. आणि पवित्र शास्त्रातील एकमेव घटना आहे की देव धावत जात आहे. आणि ही जी मिठी मारलेली आहे ही यामध्ये मिठीमध्ये काय झालेलं आहे की ही देवाची क्षमेची महानता फुललेली आहे. एक काय झालेलं आहे, महानता ते प्रकट झालेले आहे. आणि म्हणून आता हा शास्त्र भाग मी पुन्हा एकदा वचन वाचणार आहे. आणि वचन वाचून आपण सर्वांनी अगदी काळजीपूर्वक वचन वाचलं तर बरीच सत्य आपल्याला काय करतात कळतात. म्हणून मी पुन्हा एकदा ते वचन वाचतोय. लोकशुभवर्तमान 15वा अध्याय आणि वचन 20. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले. आणि म्हणून आता हे जे वचन वाचली या वचनामध्ये कितीतरी सत्य आपल्याला पाहायला मिळतात भावा बहिणींनो. पहिलं गोष्ट म्हणजे यामध्ये त्या मुलानं पाप कबुली केलेली आहे. पहिलं सत्य आपल्याला कळालेलं आहे की पाप कबुली केलेली आहे. दुसरं सत्य असं कळालेलं आहे की स्वतःचा धिक्कार त्याने केलेला आहे. स्वतःचा काय केला, धिक्कार त्यानं केलेला आहे. नंतर त्यानं स्वतःच आत्मपरीक्षण केलं आणि अपात्रतेची त्याला जाणीव झालेली आहे. तिसरं सत्य अपात्रतेची जाणीव त्याला झालेली आहे. आणि अपात्रतेची जाणीव झाल्यामुळं चौथं सत्य आपल्याला सहजच कळतं की पापाची लाज वाटायला लागली त्याला. त्यानं जे पाप केलं त्याचे लाज वाटायला लागली. आणि म्हणून लगेच त्याच्या बदल काय झाला की 5वं सत्य आहे, त्यानं पापाचा त्याग केला. त्यानं काय केलं, पापाचा त्याग केलेला आहे. आणि 6वं सत्य आहे, त्याग करून तो देवाकडे वळलेला आहे. देवाकडे वळलेला आहे. आणि देवाकडे वळल्यानंतर सहजच 7वं सत्य आपल्याला मिळतं की त्या बापाचं प्रेम त्याला लाभलेलं आहे. आणि शेवटचं सत्य मग कळतं की त्या बापाचे प्रेम किंवा दैवी अनुकंप किती महान आहे हे कळतं.
म्हणजे हे सत्य एका वचनामध्ये आहे. बरोबर, देवाच्या वचनाची खोली भयानक आहे आणि जितकं आपण बघत तितकं त्यातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून भावा बहिणीनो, पुन्हा एकदा मी पटकन ती रिपीट करतो. 8 सत्य आहेत. एक म्हणजे पाप कबुली, 2 स्वतःचा धिक्कार, 3 अपात्रतेची जाणीव, आणि त्यानंतर 4 पापाची लाज, 5 पापाचा त्याग करा, आणि 6 देवाकडे परतणे, आणि 7 बापाचे प्रेम, आणि 8 दैवी अनुकंप. आता हे या वचनातून आपण कळालंय. परंतु आताच म्हटल्याप्रमाणे पवित्र शास्त्रातील आपल्याला अजून काही वचनातून हेच सत्य आपल्याला कमी वेळ पण आपल्याला पटपट बघायची आहेत इतर वचनातून. आणि म्हणून पहिला आहे की पाप कबुली. आणि त्यासाठी जर आपण, तुम्हाला माहित आहे की 2 शमूएल 12:13 मध्ये दावीद वचन 13 मध्ये काय म्हटलंय की दावीद नातालाला म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पाप केलं आहे. नाथान दाविदाला म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केलं आहे, तू मरायचा नाही. म्हणजे या ठिकाणी दावीद एवढा मोठा देवाचा भक्त, त्यानं सुद्धा काय केलं, ते पाप कबूल केलेलं आहे. आणि मग त्यापासून तो काय झालेला, वाचलेला आहे. म्हणजे या वचनातून अजून आपल्याला सत्य कळालेले आहे की दाविदानं आपलं पाप काय केलं, पहिली गोष्ट कबूल केली. आणि काय म्हटलं, नाथान तेव्हा काय म्हणला की परमेश्वराने तुझं पातक काय केलंय, दूर केलेलं आहे. आणि त्यामुळं दाविदाला मृत्यूदंड न येता त्याला सार्वकालिक शिक्षेपासून अलिप्त बचावले केलेलं आहे. आणि यामुळं देवाचं काय झालेलं आहे, दाविदाचं देवाचं नातं काय झालेलं आहे, वैयक्तिक संबंध काय झाले, पुन्हा प्रस्थापित झालेला आहे. स्तोत्र 51 त्या संबंधी आहे, आणि ते तुम्ही नंतर पाहू शकता. 1 ते 4 वचनात दिले. आणि म्हणून कोणी पाप किंवा आज्ञाभंग केला की देव सहजासहजी क्षमा करतो असे नाही, तर काय केलं पाहिजे, तळमळीनं त्याच्याकडे आलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट आहे, आपण आपल्या जीवनामध्ये आपली पापे कबूल करणं नितांत गरजेचं आहे. त्यानंतर आपण दुसरं सत्य पाहणार आहोत, अपात्रतेची जाणीव. अपात्रतेची जाणीव. आणि त्यासाठी आपण 1 योहान 3 अध्याय आणि 19 वचन, 19-20 वचन पाहणार आहोत. काय म्हटलं या ठिकाणी, सत्याचे आहोत, आपण सत्याचे आहोत हे यावरून आपल्याला कळून येईल. आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ, कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे आणि त्याला सर्व काही कळते. म्हणजे त्या देवासमोर आपण काय केलं पाहिजे, स्वतःचा धिक्कार केला पाहिजे. या वचनातून सुद्धा आपल्याला असं समजतं की आपलं मन आहे आपल्याला दोषी ठरवत असेल, तर आपल्या मनापेक्षा देव काय आहे, थोर आहे, आणि त्याला सर्व काही कळतं. तो परीक्षण करणारा देव आहे. आणि त्याच्या समोर जर आपण स्वतःचा धिक्कार प्रार्थनापूर्वक केला, तर काय होत असतं की आपण कबूल केलं तर देव आपला कसा आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, आणि आपली प्रार्थना ऐकतो आणि तो आपल्यावर प्रीती करत असतो. आणि म्हणून हे महत्वाचं म्हणजे आपल्या पापांचा व पतनाच्या स्थितीमध्ये जर का आपण त्याचा धिक्कार केला, तर आपल्या मनापेक्षा थोर देव आहे आणि त्या देवाशी आपलं नातं जोडलं जातं. तिसरं सत्य आहे अपात्रतेची जाणीव. आता अपात्रतेची जाणीव यामध्ये सुद्धा आपण लूक शुभवर्तमान 5 अध्याय 8 वचन पाहू शकतो. आणि यामध्ये काय म्हटलंय, हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. आणि तिथं त्यानं काय केलं की त्यानं शिमोनानं आपली अपात्रतेची जाणीव करून दिलेली आहे. आपणही देवापुढं अपात्र असेल तर ते देवासमोर कबूल, तो थोर आहे त्याच्यासमोरच आपण कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून मनुष्याला देवासमोर उभं राहायचं असेल तर आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि मग काय होतं की जाणीव झाली, जर अशा प्रकारे देवाकडे गेलो तर आपल्याला त्याचं सामर्थ्य व गौरव प्रकट होतो. आणि त्यामुळं आपली योग्यता आपल्याला कळते, आपली जाणीव आपल्याला कळते, आणि आपण पवित्र देवासमोर काय होतो, जेव्हा लीन नम्र होतो, तेव्हा काय होतं की या कृतीनं आपल्याला भरपूर असा आशीर्वाद मिळतो. आणि त्यामुळे येशूने काय केलं,
मासे धरणाऱ्या पेत्राला माणसे धरण्यासाठी काय केले, लगेच बदल. म्हणजे केवढा मोठा बदल आहे या ठिकाणी. आणि काय होतं की आपण देवाशी एकरूप होत असतो. म्हणून मनुष्य जीवन काय झालेलं आहे, पकडण्यास काय केलेलं आहे, त्यानं बोलावलेलं आहे. नंतर आपण पुढचं सत्य बघूया. चौथं, पापाची लाज. आणि या ठिकाणी उत्पत्ती 3:10 मध्ये सगळ्यांना नीती परिचयाचं वचन आहे. आणि तेव्हा आदाम हवेनं पाप केलं. 3:10 मध्ये म्हटलेला उत्पत्ती 3:10, तो म्हणाला मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो आहे. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, पापामुळं आपला देवाशी संबंध तुटतो. भाऊ बहिणीनं एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण काय केलं पाहिजे की काय करतो, आपण आत्म्यात मरतो आदामाप्रमाणे. आणि म्हणून काय केलं पाहिजे की जी लाज आहे पापाची, ते आपण काय केलं पाहिजे, तर आपण देवापुढं स्वतःला देश देऊन देवापुढे कबूल करणं. पापामुळे काय होतं, जगणं दुःखमय होतं आणि कष्टमय झालेलं होतं. उदळ्या पुत्रा जीवनात असंच झालं होतं. आणि परंतु त्याने त्याची लाज वाटली आणि तो देवासमोर आलेला आहे. आता आपण दुसरं 5वं सत्य पाहूया. पापाचा त्याग करा. पापाचा त्याग करा. इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि वचन 22 त्यामध्ये काय म्हटलेलं आहे. इफिसकरास पत्र 4था अध्याय वचन 22 मध्ये म्हटलेलं आहे, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. जुना मनुष्य त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि खरोखर भाऊ बहिणी, आपल्याला माहित आहे आपला जुना स्वभाव कधी जात नाही. आणि आपण आणि तो जुना स्वभाव इतका असतो की आपल्या कळत न कळत कधी घटना आपल्याला होत असतात. आणि तो काय की स्वभावाचा प्रभाव आपल्यामध्ये तो झालेला आहे. परंतु काय केलं पाहिजे की त्याचा आपण त्याग केला पाहिजे. जुना स्वभाव आपल्यातून काढून टाकला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कारण जर आपला नवा जन्म झाल्यामुळं आपण काय केलं की ख्रिस्तामध्ये आहोत, तर आपल्याला त्याच्या अगोदर त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग काय होतं की हे केल्यानंतर त्या पवित्र आत्म्याचं वास्तव्य आपल्याला लाभतं. आणि काय होतं की आपलं व्यक्तिमत्व बदललं जातं. आपलं व्यक्तिमत्व बदललं जातं. आणि म्हणून 5वं सत्य जे आपण पाहिलं, पापाचा त्याग. आणि त्यानंतर आपण 6व्या ह्याच्याकडे येऊया, देवाकडे परतणे. देवाकडे परतणे. आणि 1 पेत्र 2 अध्याय 25 वचन. 1 पेत्र 2 अध्याय 25 वचन. कारण तुम्ही मेंढराप्रमाणे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षण याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हा मेंढपाळ म्हणजेच आपला प्रभू येशू ख्रिस्त, की ज्यानं आपल्या पापांसाठी काय केलेलं आहे, पापाचं ओझं घेतलं, फटके सहन केले आणि तो वधस्तंभ वाहिला. आणि काय केलं की त्यांना सर्व जगताचं पाप आपल्या शिरी घेतलं आणि तो आपला काय झाला, तारणारा झालेला आहे. आणि आपण भटकलेलो होतो, पण आता आपण नव्या जन्मानं त्याच्याकडे आलेलो आहे. तो आपला मेंढपाळ आहे, तो आपल्या पुढे आहे, आपण त्याच्या पाठीमाग आले जात आहोत. आणि त्याची सहभागिता काय, सार्वकालिक जीवन प्राप्त करून देणारी आहे. त्यानंतर आपण 7व्या सत्याकडे येऊया की बापाचे प्रेम. बापाचे प्रेम. आणि यामध्ये आपल्याला वचन पाहूया, मार्क शुभवर्तमान आणि 5वा अध्याय 23 वचन. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 23 वचन. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. म्हणजे इथं या ठिकाणी काय झालं की त्या मुलीच्या मृत्यूची बापाला बातमी कळाल्यानंतर तो निराश झाला होता. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, सामर्थ्यवान आहे, आश्चर्यकारक कृत्य घडवणारा देव आहे, जीवन देणारा देव आहे. आणि त्याला काय केलं की त्यामुळे धीर आला, त्याच्यावर विश्वास बसला. आणि त्यामुळे काय झालं की त्या प्रभूने त्याला म्हटलं, भिवू नकोस, विश्वास मात्र धर.
भिवू नको, विश्वास मासूक धर. आणि त्यामुळे प्रभूने त्या मुलीला काय केलं, अधिकारानं मरणातून उठवलेलं आहे आणि ते मुक्त झालेलं आहे. म्हणजेच ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलेला आहे आणि तो काय झालेला आहे की आपल्याला त्या नरकापासून मुक्त केलेला आहे आणि मरणातून आपल्याला मुक्त केलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे आणि आपलं नाव जीवनी पुस्तकात काय केलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे. तर आता आपण प्रभूचे जी कृपा, दया, प्रीती आहे त्याबद्दल देवाला काय केलं आहे, आभार मानलं पाहिजे. आणि शेवटचं सत्य आहे आणि ते म्हणजे दैवी अनुकंपा. आणि यामध्ये बरेच रेफरन्स आहेत पण ते वेळे आपण नाही बोलणार. फक्त स्तोत्र 78-38 मध्ये पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की स्तोत्र 78-38 तो कनवाळू असल्यामुळे त्याच्या अपराधांची क्षमा करीत असतो, तो नाश करत नाही, तो आपला कोप वारंवार आवरितो, आपला सगळा संताप भडकू देत नाही. आणि असे अनेक निर्गम मध्ये आहे अनुवाद, त्या पुस्तकात स्तोत्र संहितामध्ये सुद्धा असे अनेक रेफरन्स या संबंधी आहे. आणि म्हणून या सर्व वचनातून काय झालेलं आहे, या स्तोत्रातून की देव त्यांच्या लोकांवर काय करतो, आपले आकस्मिक संकट, त्यांना काय आलेलं संकटात देव त्यांना मदत करत असतो आणि देवाचा संताप त्यांच्यावर भडकू देत नाही. कोणाच्या, तर जे त्याची लोक आहेत, जे नवा जन्म पावलेले आहेत, जे विश्वासणारे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या भविष्य काळासाठी तो काय करतो, तरतूद करतो, धीर, धैर्य, सामर्थ्य आणि शक्ती देतो. आणि म्हणून बंधूंनो, मी अगोदर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची खोली कशी काय खूप मोठी आहे आणि जेवढे शिकल तेवढं आपण कमी आहे. आणि वर वाचून वगैरे तसं चालणार नाही. तर ज्याप्रमाणे आपली जीवनाची नाव जी आहे ती समुद्रात खोलवर हाकत गेली पाहिजे. आणि समुद्र म्हणजे ते ख्रिस्ताचं पवित्र शास्त्र, ते वचन. आणि काय होतं की त्यात सखोल गेलं तर आपल्याला काय होतं की प्रभूचं गौरव होतं आणि तो आनंद, आपल्याला ख्रिस्तातील आनंद, आनंद, आत्मिक वाढ आपली होत असते. आणि जेव्हा आपल्याला हे सगळं कळतं, जेव्हा आपण या उधळा पुत्रासारखा अनुभव घेतलेला आहे विश्वासणाराने, तर आता काळाची गरज आहे, आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, वचनाच्या सेवेला बाहेर पडणं नितांत गरजेचं आहे. आणि हे सत्य जे आहे, हे सत्य आता आपल्याला पोहोचवायचे आहे. आणि प्रभूनं आपल्याला काय केलंय, थोडंसं वचन काय केलंय, दिलेलं आहे आणि आपण ते आपण मान्य केलेलं आहे. आणि म्हणून या उधळ्या पुत्राच्या वचनावरून आपल्याला काय झालंय, नव्या जन्माचं जीवन कळत आहे आणि आपल्याला ते मिळालेलं आहे. आणि या एका वचनातूनच आपल्याला देवाने काय केले, बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर अद्भुत असं आपल्याला देवानं आज शिकवलेलं आहे. एक कृतीयुक्त प्रॅक्टिकल लाईफ जगण्यासाठी देवानं आज आपल्याला हे वचन दिलेलं आहे. आपण सर्वांनी काय करूया की अशा पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्याला जे मिळालेलं आहे ते इतरांना सत्य देऊया. याकोबाच्या पत्रातून, याकोबाचं पत्र त्याचा 5व्या अध्यायामध्ये शेवटच्या वचनात म्हटले की तुम्हाला जे सत्य कळालेलं आहे, तुम्हाला जो अनुभव आलेला आहे, तो इतरांना कळवा, तसंच ठेवू नका, कारण ते देवाला न आवडणार असं आहे. आणि म्हणून असं एक बदललेलं जीवन आपण जगूया आणि देवाचं गौरव करूया.